कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मायकोप्लाझ्मा सुरू केले की नाही मला सांगा. हा केलं मॅम, सॉरी मी त्या दिवशी करणार. लायसोजेनिक होऊन बरेच दिवस झाले ना ग. लायसोजेनिक वी ऑलरेडी स्टडीड. नाव वी ऑलरेडी स्टार्टेड द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा आपलं आपण सुरू केलंय. त्याच्यातलं पण थोडं फर्स्ट पार्ट वी हॅव ऑलरेडी सीन, ते पण झालेलं आहे आपलं. उरलेलं बायोकेमिकल कॅरेक्टरिस्टिक्स and cultural characteristics, we'll go to take that. Now we already started general characteristics of mycoplasma. तर मायको म्हणजे काय? फंगस. मायको म्हणजे आपण काय सांगितलंय? फंगस आहे ते. फंगस फॉर्म सारखं स्ट्रक्चर दिसतं त्याचं. प्लाझ्मा म्हणजे फॉर्म, प्लाझ्मा म्हणजे फॉर्म आणि मायको म्हणजे फंगस. फंगस लाईक स्ट्रक्चर इट शोज. इट इज कॉल्ड एज मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्माचा अर्थ काय होतो? इट इज स्मॉलेस्ट ऑफ ऑल प्रोकॅरियोट्स. म्हणजे अपार्ट फ्रॉम being some of the smallest bacteria on earth, mycoplasma species also lack a cell wall around the cell membrane, which sets them apart from other bacteria, most of which have a cell wall आणि बऱ्याच जणांना नसतं. Already we have started the member of mycoplasma's group class is molecules. MOLLICUTES. molecules चा अर्थ होतो सॉफ्ट स्किन. स्किन काय आहे? सॉफ्ट स्किन नसते, पण व्हॉट एव्हर द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज, इट इज सॉफ्ट. त्याचा अर्थ ऍक्च्युअली सॉफ्ट स्किन होतं. सो इट इज डेलिकेट और इट इज अ सॉफ्ट स्किन. इट इज द स्मॉलेस्ट इंडिपेंडेंटली replicating prokaryotes. Independently replicating prokaryotes. Whenever we say that it is independently replicating, prokaryotes, it means it possesses the DNA. DNA आहे त्याच्यामध्ये. इवन दो इट इज स्मॉलेस्ट फ्रॅक्शन ऑफ ई कोलाई आहे, पण आहे त्याच्यामध्ये. खूप कमी प्रमाणात त्याचं डीएनए आहे. 500 to 900 किलो बेस पेअर. म्हणजे ई कोलायच्या जिनोमच्या अगदी कन्व्हर न्यूक्लिक ऍसिड मायकोप्लाझ्मा मध्ये आहे. आणि ते मायकोप्लाझ्मा मध्ये डीएनए असल्यामुळे ऑटोनॉमसली रेप्लिकेटेड आहे. तो स्वतःहून रेप्लिकेट करतो, पॅरासाइट नाहीये. सो इट इज अ मायकोप्लाझ्मा स्मॉलेस्ट, बॅक्टेरियापेक्षा स्मॉल आहे, खूप स्मॉल. म्हणजे प्रोकॅरियोटिक मध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट कुठला आहे? लिव्हिंग थिंग्स जो आहे तो मायकोप्लाझ्मा. तुम्हाला बऱ्याच वेळा मल्टिपल चॉईस मध्ये येतं डॅश इज स्मॉलेस्ट living things in prokaryotes or smallest prokaryote. The answer is mycoplasma. So mycoplasma is the smallest living things in prokaryotes. Smallest, but it is autonomously replicating. Autonomously replicating आपण जेव्हा म्हणतो ते सेल्फ रेप्लिकेटिंग आहे ना. ऑटोनॉमसचा अर्थ काय होतो? सेल्फ. सेल्फ रेप्लिकेटिंग. सेल्फ रेप्लिकेटिंग का सेल्फ रेप्लिकेटिंग? बिकॉज इट पॉजेसेस इट्स ओन डीएनए. त्याचं स्वतःचं डीएनए आहे, स्वतःचं क्रोमोझोम आहे. इवन दो इट पर्सेंटेज इज व्हेरी लेस. म्हणजे इकोलाच्या कम्पेअर मध्ये फ्रॅक्शन मध्ये ते आहे, म्हणजे खूप स्मॉल. हो ना. त्याच्यामध्ये 100% आहे ते याचं 0.1% आहे, म्हणजे एवढं कमी आहे. सो नियर अबाउट किती किलो बेस आहे? 500 to 900 किलो बेस पेअर ऑफ that is we called as a nucleic acid, a chromosome or a genome present in mycoplasma. So mycoplasma is smallest bacteria on earth. Smallest bacteria on earth undergo the autonomous replication, possesses the nucleic acid or genome very less as compared to the E. coli. It do not possess the cell wall. It lacks the cell wall. सेल वॉल नाहीये. तर मग काय आहे? प्रोटोप्लास्ट इज सराउंडेड बाय सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन. म्हणजे एखादा ऑस्मोटिक शॉक असेल. ऑस्मोटिक शॉक म्हणजे काय? जर त्याचं सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त झालं तर देर विल बी द रप्चरिंग ऑफ द मायकोप्लाझ्मा. त्याला म्हणायचं ऑस्मोटिक शॉक. इट इज डेलिकेट, नाजूक होऊन जातं ते. खूप पार्ट खूप डेलिकेट आहे, सॉफ्ट आहे. मग जर पर्सेंटेज ऑफ द salt, if it is very less at that time, osmotic shock होऊन
इट अंडरगो द रप्चरिंग, मरून जातो तो मायकोप्लाझ्मा. अलग लक्षात. इट लॅक्स द सेल वॉल. मग लॅक द सेल वॉल म्हटल्यानंतर आपण काय म्हटलंय, व्हेन इट लॅक्स द सेल वॉल वी कॉल्ड ॲज प्लिओमॉर्फिक. प्लिओ, PLEOMORPHIC, प्लिओमॉर्फिक. प्लिओ म्हणजे प्लिओचा अर्थ होतो दॅट इज कॉल्ड ॲज अ डिफरंट, आणि मॉर्फिक म्हणजे मॉर्फोलॉजी. डिफरंट साईज, शेप अँड अरेंजमेंट. डिफरंट शेप आहे वा सेल वॉल नाहीये. तर सेल वॉल इज द कंपोनंट विच गिव्स शेप टू द बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरियाला शेप देणारा कुठला कंपोनंट आहे. आता तुमचं ग्राम स्टेनिंग झालंय, सेल वॉल स्टेनिंग झालंय, हिस्टॉरिकल फर्स्ट 2 युनिट झाले, माझे 2 युनिट झाले, मॅडमचे 2 युनिट झाले. तर तुम्हाला कळलं पाहिजे की मॉर्फोलॉजी ऑफ बॅक्टेरिया इज डिपेंड ऑन विच कंपोनंट, इज डिपेंड ऑन सेल वॉल. सेल वॉल कुठं आहे बॅक्टेरियाच्या, आउटरमोस्ट कव्हरिंग. जर कॅप्सूल नसेल त्या बॅक्टेरियाला तर आउटरमोस्ट कव्हरिंग काय आहे, सेल वॉल. आणि सेल वॉलच्या बाहेर जे दोज बॅक्टेरिया कॅरीज ऑर विच पॉझेसेस द कॅप्सूल, दॅट इज कॉल्ड एज अ कॅप्सुलेटेड. मग त्या सेल वॉलच्या बाहेर कॅप्सूल असतं, पण मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया डू नॉट पल्सेस द कॅप्सूल. तर अशा बॅक्टेरियामध्ये आउटरमोस्ट कव्हरिंग ऑफ द बॅक्टेरियल सेल इज व्हॉट, सेल वॉल. मग आता ह्या सेल वॉल गिव्स द शेप टू द बॅक्टेरिया. मग आपण जेव्हा म्हणतो की द बॅक्टेरियाची मॉर्फोलॉजी कोकाय आहे, स्टॅफिलोकोकस ऑरियस ची मॉर्फोलॉजी काय आहे, कोकाइन बंचेस. ग्रॅम पॉझिटिव्ह कोकाइन बंचेस. कोकाय आहे पण अरेंजमेंट कशी आहे, बंचेस मध्ये आहे. मग तुमचं उत्तर काय असेल किंवा तुम्हाला काय कळेल, मॉर्फोलॉजी त्याची कोकाय आहे तर त्याला सेल वॉल कसा आहे, सर्क्युलर. म्हणजे त्याचा सर्क्युलर राउंडेड आहे, सर्क्युलर आहे आणि स्पेरिकल आहे, म्हणून त्याचं शेप काय आहे, कोकाय किंवा स्पेरिकल. आलं लक्षात. म्हणजे सेल वॉल गिव्ज शेप टू द बॅक्टेरियल सेल. म्हणजे कोणता कंपोनंट आहे त्याच्यामुळे बॅक्टेरियाला शेप मिळतो, तो आहे सेल वॉल. आणि जर सेल वॉलच नाहीये मायकोप्लाझ्मा मध्ये तर त्याला पर्टिक्युलर शेप आहे का, नाही. मग तो व्हेरियस मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक दाखवतो, है ना. इलिप्सॉइडल आहे, रॉड शेप दिसतो, कधी रायझॉइडल दिसतो, कधी फिलामेंटस दिसतो, कधी कोकाय दिसतो, हो ना. का का कारण की सेल वॉल नाहीये. जर त्या बॅक्टेरियाला सेल वॉल असेल तर प्रॉपर शेप असतो. आयदर कोकाय इज देअर, रॉड इज देअर, स्पायरल इज देअर, कॉमा शेप इज देअर, वॉट एव्हर इट मे बी. जो शेप आहे बॅक्टेरियाचा, इट इज ड्यू टू ओनली अँड ओनली ड्यू टू द सेल वॉल. म्हणजे आपण सुरुवातीलाच म्हटलं, इट लॅक्स द सेल वॉल अराउंड द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनच्या बाहेर जे सेल वॉल आहे याच्यामध्ये नाहीये. मग तो किती व्हरायटी ऑफ मॉर्फोलॉजी दाखवतो, है ना. आणि मॉर्फोलॉजीचा अर्थ ऑलरेडी आपण स्टडी केले की मॉर्फोलॉजी मध्ये साईज, शेप अँड अरेंजमेंट. कलेक्टिव्हली वी कॉल्ड ॲज मॉर्फोलॉजी. साईज, शेप अँड अरेंजमेंट ऑफ बॅक्टेरिया कलेक्टिव्हली वी कॉल्ड ॲज मॉर्फोलॉजी. तुम्हाला विचारलं व्हॉट इज द मॉर्फोलॉजी ऑफ बॅक्टेरिया, तर मग पटकन सांगायचं की द कोकाय आर ग्रॅम पॉझिटिव्ह कोका इन बंचेस. म्हणजे त्याच्यात सगळं आलं, साईज आलं, शेप आलं, अरेंजमेंट आलं. अरेंजमेंट मध्ये काय आलं, इन बंचेस. साईज इज स्मॉल, शेप इज राउंडेड. आलं लक्षात. दिस इज कॉल्ड एज अ मॉर्फोलॉजी ऑफ बॅक्टेरिया. जेव्हा आपण म्हणतो की मायकोप्लाझ्माला सेल वॉल नाहीये, इट शोज द डिफरंट व्हरायटी ऑफ मॉर्फोलॉजी. व्हरायटी ऑफ मॉर्फोलॉजी, डिफरंट शेप दाखवत होतो. का बरं, कारण सेल वॉल नाहीये. मग काय आहे त्याचं व्हरायटी ऑफ मॉर्फोलॉजी मध्ये पण काय आहे, कधी कोकाय, कधी रॉड्स, कधी फिलामेंटस, कधी रायझॉइडल, हो ना. असे स्ट्रक्चर तो दाखवतो. असं ते मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक दाखवतो. सो दिस इज व्हॉट वी कॉल्ड एज द mycoplasma. The mycoplasma, what does it causes? It causes the pleuropneumonia in cattles. कॅटल्स आणि गोट मध्ये ॲगॅलॅक्टिया म्हणतात, गोट्स मध्ये ॲगॅलॅक्टिया, AGALACTIA. नोट्स मध्ये सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. इट इज कॉल्ड एज ॲगॅलॅक्टिया. म्हणजे मायकोप्लाझ्मा काय कॉज करतं, ॲगॅलॅक्टिया इन गोट्स आणि प्लुरोन्युमोनिया इन कॅटल्स. येते लक्षात तुमच्या. सो दिस इज द पॅथोजेनिक मायकोप्लाझ्मा इज कॉट इज द प्लुरोन्युमोनिया, म्हणजे लंग्स इन्फेक्शन. कॅटलमध्ये ते लंग्स इन्फेक्शन कॉज करतं, प्लुरोन्युमोनिया. प्लुरो 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 म्हणजे डिफरंट मॉर्फोलॉजी आहे त्याची. प्लुरोन्युमोनिया लाईक सिम्पटम्स किंवा लंग्स इन्फेक्शन इन कॅटल अँड ॲगॅलॅक्टिया, वन ऑफ द lungs infection, but in goat it is called as the Agalactia. Now these pleuropneumonia like microorganism
याला PPLO असंही म्हणतात, PPLO. So dash is called as PPLO, nothing but the mycoplasma. Mycoplasma is also called as dash PPLO, pneumonia like organism. Pneumonia like organism which causes lungs infection in cattle and lungs infection in goat, त्याला म्हणायचं अगॅलॅक्टिया. त्याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये हे येतं, दे आर द स्मॉलेस्ट बॅक्टेरिया ऑन अर्थ, lacks the cell wall but contains the DNA or a small genome having the size 500 to 900 kilobase, has the ability to undergo autonomous replication. It is a pathogen, causes the lungs infection called as pleuropneumonia in cattle and agalactia in goat. गोट मध्ये जे डिसीज होतो त्याला म्हणायचं अगॅलॅक्टिया. Now, due to the lack of cell wall, it shows the different morphological characters. It is basically gram negative, focoid, or rod, rhizoidal, or filamentous body structure. Now, when it grows on agar medium, it can grow artificial medium. जसं आपण म्हटलं viruses require the intracellular obligate parasite. It never grows on artificial media. जे आपल्या लॅबोरेटरीमध्ये आपण जे ग्रो करतो त्याला आर्टिफिशियल मीडिया म्हणायचं. तर त्या मीडियम मध्ये व्हायरसेस ग्रो होत नाही. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे इट इज इंट्रासेल्युलर ऑब्लिगेट पॅरासाइट. फॉर देअर ग्रोथ अँड मल्टिप्लिकेशन दे रिक्वायर द लिव्हिंग होस्ट सेल्स हवंय, त्याला लिव्हिंग सेल्स हवेत, लिव्हिंग होस्ट पाहिजे, त्याच्याशिवाय व्हायरसेस ग्रो होत नाही. पण मायकोप्लाझ्मा कॅन ग्रो ऑन द आर्टिफिशियल मीडिया, बट आर्टिफिशियल मीडिया शुड कंटेन्स द एनरिच कंपोनंट. त्याच्यासाठी कुठलं मीडियमचं आपण नाव घेतलं, ब्लड अगार मीडियम. सिरम तुम्ही त्याच्यात टाकलं, ब्लड जर टाकलं अगार मीडियम मध्ये, आता नियर अबाउट आता तुम्हाला मीडियम तुम्ही शिकलात, न्यूट्रिएंट अगार तुम्ही 100 ml बनवलं, तर 100 ml च्या न्यूट्रिएंट अगारच्या मोल्टन पार्ट मध्ये जर तुम्ही 10 ml ब्लड टाकलं, मिक्स इट वेल अँड प्रिपेअर द प्लेट्स अलाउड टू सॉलिडिफाय, इट इज कॉल्ड एज अ ब्लड अगार प्लेट. मग आता जो न्यूट्रिएंट अगार मीडियम आहे, this is the medium in which all the general bacteria can grow. Common bacteria can easily grow, but those are pathogenic. It requires the special nutrients for growth and reproduction. म्हणजे ग्रोथ अँड मल्टिप्लिकेशन, ग्रोथ अँड रिप्रोडक्शनला स्पेशल न्यूट्रिएंट लागतात. त्याच्यामध्ये वन ऑफ द एक्झाम्पल इज मायकोप्लाझ्मा. मग मायकोप्लाझ्माला एनरिच मीडियम लागतं. न्यूट्रिशनल कॅटेगरी इज डिफरंट, सो इट रिक्वायर्स द ब्लड. So blood is nutritionally rich, so it requires the blood for their growth and multiplication. So such a medium is called as blood agar. म्हणजे तुम्ही 100 ml चं न्यूट्रिएंट अगार बनवलं तर त्याच्यात 10 ml टाकायचं. तर किती पर्सेंट झालं साक्षी? हे प्रतीक्षा किती पर्सेंट झालं? प्रतीक्षा तुम्हाला ऐकायला येते ना माझं लेक्चर? ऐकायला येते का? हो मॅम. हा, किती पर्सेंट झालं बाळा हे आता? मॅम ते रिपीट करा ना, काय विचारते 110 चं. 100 ml of nutrient agar तुम्ही बनवलं, and in that you have to add 10 ml of blood. It will give you how much percentage? किती पर्सेंट झालं मग ते ब्लड अगार प्लेट? 10 ml in 100 ml. रिपीट केलं ना ग आता? अगं ए ढगोळे, काय ग कमाल आहे तुझी? शाळेचा क्वेश्चन आहे ना ग. 10 ml in 100, 10% झालं ना ग. 100 म्हणजे पर्सेंट ना ग, आणि 10 त्याच्यात टाकलं तर 10% नाही होणार का? एक ml टाकलं तर 1% होईल, 0.1 टाकलं तर 0.1% होईल. पर्सेंट म्हणजे 100 ना ग. मग 1000 कुठून येतं ग? हे 4थी 5वीचा क्वेश्चन आहे ना ग. बरं तुम्ही कोणीच बोलत नाही तुम्हाला विचारलं तर, म्हणजे टीचरनी बडबड करायची आणि घरी जायचं. कसं करणार ग तुम्ही अभ्यास? मला तर आश्चर्यच वाटतंय. रेग्युलर स्टडी नाही, रेग्युलर रायटिंग नाही, काहीच नाही. फक्त यायचं, क्लासमध्ये बसायचं, परत घरी जायचं. बरं 4 वेळा विचारतो, कळलं का? कळलं का? नसेल कळलं तर विचारा. घरी वाचताना अंडरलाईन करा. हार्ड वर्ड्स असतील तर ते बाजूला काढा. ना मायक्रोबायोलॉजी इज न्यू फॉर यू. So whatever the words are difficult for you, ask in the class.
मेक अ हॅबिट टू टॉक इन द क्लास, समथिंग से. असं नाही करायचं. आणि 1000 काय ग, काही पण म्हणते. सो इट विल गिव्ह द 10% ऑफ द ब्लड अगार है ना. ब्लड अगारच्या 10%च्या प्लेट तयार होतील. मग त्याच्या तुम्हाला प्लेट बनवायच्या, अलाउड टू सॉलिडिफाय अँड यू कॅन यूज फॉर द ग्रोथ ऑफ मायकोप्लाझ्मा. मग असं मायकोप्लाझ्माचं कल्चर घेऊन जर तुम्ही ब्लड अगारवर जर ग्रो केलं तर किती टेम्परेचरला तुम्ही इन्क्युबेट कराल ते, साक्षी? When we say that it is what we call as a pathogen, at what temperature you can incubate? कोणत्या टेम्परेचरला इन्क्युबेट कराल? What is incubation period? 24 hours. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय? बॅक्टेरियाची ग्रोथ हा, बरोबर सांगतोय. कोण सांगतोय? कोण सांगतोय? नाही हा हा महेंद्र. महेंद्र. हा, सांग महेंद्र, रिपीट कर. बरोबर सांगतोय. इट इज करेक्ट. करेक्ट आहे, सांग महेंद्र. आर यू हिअरिंग मी? हॅलो मॅम तो म्हणत होता की बॅक्टेरियाचं जे ग्रोथ होण्यासाठी पिरियड लागतो का त्याला, महेंद्रला बोलू दे. तू ट्रान्सलेट. त्याचा आवाज येत नाही वाटतं मॅम त्याला, म्हणून मी सांगितलं. हा महेंद्र, आवाज येत नाहीये. नाव दिस इज द इन्क्युबेशन पिरियड इज आता येतोय दॅट. मॅम. हा, सांग बरं महेंद्र, बरोबर सांग. 24 hours राहतो मॅम इन्क्युबेशन पिरियड. अरे मला त्याचं नाही, किती कालावधी लागतो, किती पिरियड लागतो हे नाही विचारलं. इन्क्युबेशन पिरियडचा अर्थ विचारला मी तुला. मॅम बॅक्टेरियल म्हणजे जे मायक्रो ऑर्गन्स राहतात त्यांना त्यांची ग्रोथ पूर्ण होण्यासाठी जो पिरियड लागतो ना, त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतात. व्हेरी गुड. मला तेच विचारायचं मग. सो द पिरियड विच रिक्वायर फॉर द कम्प्लीट ग्रोथ अँड मल्टिप्लिकेशन ऑफ बॅक्टेरिया इट इज कॉल्ड एज अ इन्क्युबेशन पिरियड. हो ना. तर आपण जेव्हा म्हणतो मायकोप्लाझ्मा इज पॅथोजेनिक है ना, प्लुरोनिमोनिया कॉज करतो तो कॅटलमध्ये आणि शीपमध्ये, आणि गोटमध्ये ॲगॅलॅक्टिया कॉज करतो. तर किती टेम्परेचर आहे त्याचं इन्क्युबेशन टेम्परेचर मायकोप्लाझ्माचं किती असेल महेंद्र? पॅथोजनला किती टेम्परेचर लागतं ग्रो आणि मल्टिप्लाय व्हायला? 20 महेंद्र, डिग्री सेल्सियस. हा, किती डिग्री सेंटीग्रेड? डिग्री सेल्सियस. हा, how much temperature it required for growth and multiplication pathogenic bacteria? Pathogenic microorganism require what temperature? झालंय आपलं फर्स्ट युनिट मध्ये. 34. मला प्रश्न नको विचारू, उत्तर दे मला, उत्तर. गिव्ह मी द आन्सर, डोंट आस्क मी द क्वेश्चन. हा, काय लागतं? किती टेम्परेचर लागतंय? तुम्ही काहीच अभ्यास करत नाही रे. आता किती वेळा सांगितलं, फर्स्ट मध्ये आपण इम्युनॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, पॅथॉलॉजिकल पॅथोजेनिक बॅक्टेरिया बद्दल विचारलं. सो ऑल 34 डिग्री सेल्सियस मॅम. all the pathogenic bacteria require the 37 degree centigrade for growth and multiplication. कारण बॉडी टेम्परेचर 37 आहे, म्हणजे किती फॅरेनहीट आहे? 98 डिग्री फॅरेनहीट. आणि डिग्री सेंटीग्रेड किती आहे? 37. स्कूलचे क्वेश्चन विचारायचे का रे तुम्हाला? आता स्कूलमध्ये जाऊन बसायचं का आपल्याला? 8, 9च्या काहीच उत्तर येत नाही तुम्हाला, आणि काहीच अभ्यास करत नाही तुम्ही. आणि एक्झाम जवळ आली. 8 मार्चला तुमचा पेपर आहे. फर्स्ट युनिट नाही, सेकंड युनिट नाही, आता थर्ड युनिट सुरू झालंय तुमचं. कसं होणार आहे तुम्हाला? तुमच्या काहीच मेमरी नाही, तुम्हाला काहीच लक्षात ठेवत नाही तुम्ही. So all the pathogens require the 37 degree centigrade temperature for their growth and multiplication, because human body temperature is 37 degree centigrade, or you can call it as 98 degree Fahrenheit. हे शाळेत शिकले ना, 11th 12th ला शिकले, तेच सांगायचं का? आणि काहीच मेमरी नाही तुम्हाला. The pathogenic bacteria grow at 37 degree centigrade temperature.
मग जसं तुम्ही मायकोप्लाझ्मा ब्लड अगार प्लेटवर इनॉक्युलेट केलं, you can incubate it at 37 degrees centigrade for 24 hours. Now next day you can see the growth of mycoplasmas on blood agar plate. You can easily see the colonies look like the fried egg. म्हणजे एग केल्यानंतर आमलेटचा जसा आकार होतो झिगझॅग, फ्राईड एगचा, फ्राईड एग फ्राय केल्यानंतर एगला, तसं त्याचा आकार दिसतो. त्या याच्यामध्ये पण दिसते तुम्हाला बघा, तुमच्या समोर डायग्राम दिसते ना तुम्हाला, गोल आहे ना आतमध्ये त्याचं असं फ्राईड झाल्यासारखं वाटतंय. दिसते का तुम्हाला डायग्राम? कॅन यू सी द डायग्राम? डायग्राम दिसते का सगळ्यांना? हा, तर त्याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला? त्याच्यामध्ये दिसते तुम्हाला फ्राईड एग सारखं तुम्हाला ही ग्रोथ दिसते. त्याला फ्राईड एग when it grows on solid agar plate. But which solid agar plate? Blood agar plate. It requires the special nutrients. हो ना, स्पेशल न्यूट्रिएंट्स आहेत ब्लड अगार. बाकीचे ऑर्गॅनिझम न्यूट्रिएंट अगारवर ग्रो होतात. आता न्यूट्रिएंट अगारचं काय कंपोजिशन आहे, आय विल नॉट आस्क यू, कारण याच्यामध्ये पूर्ण 1 तास जाईल आणि कुणालाच उत्तर सांगता येणार नाही. कुणीही अभ्यास करत नाहीये, काहीच करत नाहीये, कुणी काहीच करत नाहीये, येऊन बसतात फक्त, काहीच मेमरीनी लक्षात ठेवत नाही, घरी अभ्यास करत नाही. काय करणार आहे? फर्स्ट इयरला तुम्ही असं केलं तर कसं व्हायचं? So when it grown on blood agar plate, it gives, or you can see the fried egg like colony on the blood agar plate. Blood agar plate are called as natural medium. Natural source काय आहे? ब्लड आहे, म्हणून त्याला म्हणायचं नॅचरल मीडियम. तुम्ही सिंथेटिक नॅचरल मीडियम, आर्टिफिशियल मीडियम सगळे शिकले तुम्ही याच्यामध्ये. कशामध्ये? मीडियामध्ये. I will not go in detail about that. So it is a natural medium. It is a natural medium चं एक उदाहरण आहे blood agar. So blood agar is a special nutrients provide to the mycoplasma, and when it grow on blood agar plate, it gives the fried egg like structure or the colony. They are called as the fried egg appearance. आलं लक्षात? Now these the mycoplasmas when it grows on the blood agar plate. Now these mycoplasmas include the hominous mycoplasma. These are the species. त्याच्या आहेत mycoplasma hominis, mycoplasma genitalium, mycoplasma salivarium, mycoplasma capricolium, mycoplasma arginini, mycoplasma canis. हे सगळं त्याचं what we called as the types आहेत. Now the mycoplasma is what we called as, it is a non-motile and non-spore forming. Non-motile चा अर्थ होतो it do not possesses the flagella. Do not possess the flagella. आणि नॉन स्पोर फॉर्मिंगचा अर्थ आहे डू नॉट possess the spore. म्हणून नॉन स्पोर्मिंग अँड नॉन मोटाईल आहे, नॉन फ्लॅजेलेटेड और नॉन मोटाईल अँड नॉन स्पोर फॉर्मिंग मायकोप्लाझ्मा. Now what are the cultural characteristics? आपण अर्थ बघितला की when they grow on blood agar, they produces the fried egg appearance colonies. This is called as a कल्चरल कॅरेक्टरिस्टिक्स. आता बायोकेमिकल कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय महत्वाचं आहे? बायोकेमिकल मध्ये आपण टेक्झॉनॉमी मध्ये बघितलंय, बायोकेमिकलचा अर्थ होतो व्हॉट टाइप ऑफ शुगर दे फर्मंट अँड व्हॉट दे प्रोड्युसेस. मग मायकोप्लाझ्मा निमोनिया फर्मंट्स द ग्लुकोज, मॅनोज, माल्टोज, डेक्स्ट्रीन, स्टार्च विथ ऍसिड फॉर्मेशन. हो ना, म्हणजे पर्टिक्युलर शुगर इज फर्मंटेड बाय द बॅक्टेरिया विथ ऍसिड अँड गॅस फॉर्मेशन. तुम्हाला डिफरन्शिएट करायचं असेल 2 ऑर्गॅनिझम मध्ये, 2 क्लोजली रिलेटेड जनरामध्ये, तर यू गो फॉर द बायोकेमिकल टेस्ट. इफ द कल्चरल अँड मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आर सिमिलर, you can go for biochemical characteristics. On the basis of that, you can easily differentiate between the 2 genera or 2 species. ओके नाही? मग त्याच्यामध्ये व्हेरी इम्पॉर्टंट इज दर बायोकेमिकल मध्ये पर्टिक्युलर शुगर तो फर्मंट करतोय का नाही.
आणि फर्मंट करत असेल तर ऍसिड आणि गॅस प्रोड्यूस करतोय की नाही. सो इट फर्मंट्स द ग्लुकोज, मॅनोज, माल्टोज, डेक्स्ट्रीन, स्टार्च विथ ऍसिड फॉर्मेशन. गॅस प्रोड्यूस करत नाही, विथ ऍसिड फॉर्मेशन. So this is what we called as the biochemical characteristics of that mycoplasma. आयसोटोनिक आणि हायपरटोनिक सोल्युशन मध्ये तो ग्रो होतो बिकॉज इट डू नॉट पॉसेस द सेल वॉल. आयसोटोनिक cell and outside the cell the percentage or the percentage of the salt concentration is same. हो ना, त्याला म्हणायचं आयसोटोनिक. आयसो मीन्स सिमिलर concentration of the salt concentration inside and outside the cell, it is called as isotonic. मग आयसोटोनिक आणि हायपरटोनिक सोल्युशन मध्ये easily grow and it is favorable for the growth and multiplication of the that is the mycoplasma. It can grow at alkaline pH. Alkaline pH म्हणजे near about above the 7.2 pH, it will grow easily. So this is what we call as the biochemical characteristics of mycoplasma. आणि कल्चरल मध्ये अजून एक आहे फ्राईड एग, तर ते प्रोड्यूस करतच आहे. आणि वेन दे ग्रोन ऑन द ब्लड अगार प्लेट इट ब्रिंग अबाउट द क्लिअर हिमोलायसिन और द ग्रीन हिमोलायसिन. म्हणजे ज्याच्यामध्ये ब्लड अगारमध्ये आरबीसीज आहेत, हो ना. The rupturing of the RBCs, it is called as hemolysis. It is one of the biochemical characteristics of the bacteria. They bring about the hemolysis. मग 3 हिमोलायसिन आहे अल्फा, बीटा आणि गॅमा. त्याच्यामध्ये बीटा ग्रीन तयार करतं, तर मग ते काय करतं, ग्रीन हिमोलायसिन टाइप ऑफ हिमोलायसिन दे. इट इज ऍक्टिव्हिटी, हिमोलायसिन ऍक्टिव्हिटी कॉज बाय द mycoplasma. It is one of the biochemical characteristics. When they grow on blood agar plate, it bring about the लिसिस ऑफ आरबीसी. म्हणजे त्याच्या त्या कॉलनी जी आहे त्याच्या बाजूला तुम्हाला ग्रीन झोन दिसेल. दिस इज कॉल्ड एज हिमोलायसिन ऍक्टिव्हिटी. आणि हिमोलायसिन ऍक्टिव्हिटी होतं म्हणजे हिम म्हणजे ब्लड, लायसिन म्हणजे लिसिस होतं, हो ना. म्हणजे ब्लडचं लिसिस होतं. आरबीसी लाईज करतात मायकोप्लाझ्मा आणि त्याच्या बाजूला तुम्हाला ग्रीन झोन दिसतं, ग्रीन किंवा क्लिअर. इट इज वन ऑफ द बायोकेमिकल ऍक्टिव्हिटी ऑफ मायकोप्लाझ्मा. सो ऑन द बेसिस ऑफ दॅट अगेन यू कॅन आयडेंटिफाय द मायकोप्लाझ्मा इज देअर. बायोकेमिकल ऍक्टिव्हिटी मध्ये शुगर आहे, फ्राईड एग आहेत, 20% सिरम वर एनरिच मीडियामध्ये ते ग्रो होतात. जसं आपण नॉर्मली 10% ब्लड अगार तयार करतो, तर हे 20% लागतं त्याला. 20% ब्लड अगारवर ते ग्रो होतात आणि ग्रो झाल्यानंतर इट कॉजेस द हिमोलायसिन. ब्लडमध्ये जे आरबीसीज आहेत इट गेट लाईज विथ द हेल्प ऑफ द hemolysin activity of the mycoplasma. Mycoplasma bring about the lysis of RBCs. हिमोलायसिन एन्झाईम तयार करून ते लिसिस करतं. ते लिसिस झालं हे कसं कळणार तुम्हाला, त्या कॉलनीच्या बाजूला क्लिअर झोन येतं किंवा मग ग्रीन झोन येतं. तुम्ही म्हणू शकता मग इट इज अ ग्रोथ ऑफ मायकोप्लाझ्मा. सो इट इज बायोकेमिकल ऍक्टिव्हिटी. म्हणजे आपण जसं सांगितलं की कल्चरल आणि मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक जर सिमिलर असेल, you go for identification on the basis of the biochemical characteristics. So on the biochemical characteristics formation, and second is what, that is the hemolysin activity. It bring about the lysis of the RBCs. हिम ब्लडचं लिसिस करून तिथे तुम्हाला एक क्लिअर झोन किंवा ग्रीन झोन दिसेल त्या कॉलनीच्या बाजूला. मग तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की दिस इज द कॉलनी ऑफ मायकोप्लाझ्मा. So all these are the general and biochemical cultural characteristics of the बॅक्टेरिया. तर स्टेनिंग जे आहे इट इज अ ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम आणि इट इज स्पेसिफिकली स्टेन्ड विथ द ॲनिलिन डाईज. तर ॲनिलिन डाईज मधलं मला एक्झाम्पल सांगा. स्टेनिंग फर्स्ट चॅप्टर यू हॅव फिनिश. हॅव यू फिनिश्ड? फर्स्ट चॅप्टर झालाय का? प्रियंका मॅडमने स्टेन्स अँड स्टेनिंग घेतलं का? स्टेन्स अँड स्टेनिंग चॅप्टर झालाय का तुमचा? ऐकायला येते का तुम्हाला? हॅलो. हो. स्टेन्स अँड स्टेनिंग चॅप्टर झाला का? हो मॅम. ॲनिलिन डायचं एक्झाम्पल सांगा मला एखादं.
aniline dyes शिकवलं ना मॅडमनी तुम्हाला. So it is stained with the aniline dyes. It means it's stained with the crystal violet. It can be stained with the crystal violet. So the organism are gram negative and stained poorly with the aniline dyes, but stained with the जिम्सा स्टेन. जे ब्लड स्टेन साठी वापरले जातं जिम्सा स्टेन, त्याच्याबरोबर ते सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट देतात आणि इट स्टेन विथ द हेल्प ऑफ द जिम्सा स्टेन. आणि जेव्हा तुम्ही आता एक प्लाझ्मा ग्रो केलं आणि इन दॅट इफ यू ऍड द डाईन स्टेन जर टाकलं आणि तर तुम्ही जर बघितल्या, it becomes blue. So it is one of the again identification test for the mycoplasma. So this is about the staining. Cultural we have seen, biochemical we have seen, general characters आपण बघितलं. Again we will take one that is the summary type. So these are the spherical. Why irregular shape? You already know it. Most of the species colonies with fried egg blood agar वर grow केल्यानंतर आणि near about they get protoplast is covered by the plasma membrane. It causes the that is a pleuro pneumonia like disease in cattle and agalactia in goats. And mycoplasmas are highly susceptible to the osmotic shock due to the lack of cell wall. खूप डेलिकेटली ऑस्मोटिक शॉकला ससेप्टिबल आहे. व्हॉट डू मीन बाय ससेप्टिबल? व्हॉट डू मीन बाय ससेप्टिबल? ससेप्टिबलचा अर्थ काय होतो? So they are sensitive to the osmotic shock. They are susceptible to the osmotic shock. They are grown in is favorable for their growth and reproduction, and they can easily detect under the fluorescent microscope. Fluorescent microscope खाली तुम्ही easily त्याला बघू शकता. And they cannot synthesize the peptidoglycan precursors. Peptidoglycan precursors means म्हणजे आपण जेव्हा म्हणतो इट लॅक्स द सेल वॉल इज मेड अप ऑफ द पेप्टिडोग्लायकन, म्हणून मग पेप्टिडोग्लायकन सिंथेसिस करत नाही. मग पेप्टिडोग्लायकन सिंथेसिस करत नाही म्हणजे सेल वॉल बनत नाही. सो दिस इज ऑल अबाउट द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स. आणि व्हेरी इम्पॉर्टंट, G+C कंटेंट व्हॅरीज फ्रॉम 23 to 41 मोल%. म्हणजे आपण टेक्झॉनॉमी मध्ये बघितलं की G+C कंटेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू आयडेंटिफाय द पर्टिक्युलर बॅक्टेरिया. है ना. जेव्हा आपण त्याचं न्यूक्लिअर बेसिसवर, जेनेटिक बेसिसवर आपण फाइंड आउट करतो, बॅक्टेरिया आयडेंटिफाय करतो, तर 2 क्रायटेरिया आपण मेजर करतो. फर्स्ट इज द G+C कंटेंट अँड सेकंड इज द DNA सिक्वेन्सिंग. व्हेरी इम्पॉर्टंट. है ना. 16S rRNA मध्ये आपण बघितलं आणि 16S rDNA पण बघितलं आपण. The G+C content for any type of bacteria is very important. So the content or that percentage is what we called as a unique for a particular bacteria. So the guanine आणि सायटोसिनचं जे पर्सेंटेज आहे, इट इज मेजर इन टर्म ऑफ युनिट. काय आहे त्याचं? मोल%, MOLE. मोल% मध्ये ते मेजर करतात. G+C कंटेंट, guanine प्लस सायटोसिन कंटेंट, है ना. सो G+C कंटेंट इट इज व्हॅरी 23 to 41 मोल%. This is all about the general characteristics. मध्ये आपण बघितलं, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बघितलं त्याचं मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, कल्चरल, बायोकेमिकल कॅरेक्टरिस्टिक्स अँड द समरी ऑफ द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मायकोप्लाझ्मा. इट्स ऑल अबाउट द जनरल, दॅट इज द मायकोप्लाझ्मा. सो मायकोप्लाझ्मा तुम्हाला एक 5 मार्कासाठी येतं, जास्त नाही तुम्हाला डेप्थमध्ये, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ऑलरेडी नोट्स पण तुम्हाला त्या शॉर्टमध्येच दिलेल्या आहेत, तेवढं तुम्हाला इट इज नेसेसरी फॉर फर्स्ट इयर ओनली. फर्स्ट इयरसाठी तेवढं बस झालं तुम्हाला. सो दिस अबाउट द मायकोप्लाझ्मा. सो तेवढं कळलं तुम्हाला मायकोप्लाझ्माचं?
एनीबडी हॅव द डाऊट आहे कोणाला?